मैत्रिणींनो, रुचिरा खवय्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण टोमॅटोचे लोणचे करणार आहे। आपण टोमॅटोची भाजी करतो, टोमॅटोचं सार करतो। आज आपण टोमॅटोचे लोणचे करणार आहे। टोमॅटोमध्ये पण भरपूर फायदे असतात। टोमॅटोमध्ये भरपूर पोषक तत्त्वे असल्यामुळे नियमित सेवन केल्याने आरोग्यास अनेक फायदे होतात आणि व्हिटॅमिन सी असल्यामुळे त्वचेला उजाळा मिळण्यास मदत होते, वजन नियंत्रणात राहण्यास पण मदत होते। डोळ्यांसाठी पण चांगले टोमॅटो खाणे, त्यामुळे आपण टोमॅटोचा सार नाही तर टोमॅटोची भाजी। आज आपण बनवूया टोमॅटोचे लोणचे। हे बघताच क्षणी खायची इच्छा होईल असे टोमॅटोचे लोणचे। आता आपण त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया। हे टोमॅटो आपण चिरून घेतले, आपण हे मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचे आणि हे जे लसूण हे ठेचून घेणार आहे, कढीपत्ता आहे। आता आपण त्याच्यासाठी मसाला जो वापरणार आहे, धणे, जिरे, मिरे, मेथी आणि मोहरी हे जरा आपण भाजून घेऊया। आता आपण मोहरी, मेथी, धणे, जिरे, मिरे हे आपण भाजून घेऊया। हे असं आपण थोडं भाजून घेऊया, त्याचा कच्चापणा झाला पाहिजे। सोनेरीची रंगाची आली की आपण काढून घेऊया। असा मसाला करून घ्या, भाजून टाकला आणि त्याचा छान वास येतोय बघा आता। आणि असा हे थंड झालं वाटून घेऊया। असा मसाला टाकला की लोणचं एकदम टेस्टी होतं। आता आपण मेथी, धणे, जिरं, मिरे हे आपण मिक्सरमधून वाटून घेऊया। सगळं मेथी, धणे, जिरं आणि मोहरी हे वाटून घेतलं। आता आपण हे टोमॅटो थोडं जाडसर मिक्सरमधून वाटून घेऊ। त्याच मिक्सरमध्ये वाटून घेऊया। जरा जाडसर वाटून घ्यायची, एकदम पेस्ट नाही करायची त्याची। असं जाडसर ठेवायचं, एकदम पेस्ट नाही करायची। हे आपण असं ओबडधोबड असं ठेचून घेतलंय। मिक्सरमध्ये वाटू नका, हे असं ठेचून घ्या। आता हे आपण मिक्सरमधनं जाडसर वाटून घ्यायचे, एकदम पेस्ट नाही करायची टोमॅटोची। आणि आता आपण हे धणे, जिरं हे थोडं मोहरी आणि मेथी हे भाजून घेतले आणि ते आता वाटून घेतले। आता तेल तापत ठेवले, आता आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकूया। आता मोहरी तडतडते, आता आपण जिरं टाकूया। जिरं तडतडले की कढीपत्ता टाकूया। आणि लसूण टाकूया। आता लसूण जरा सोनेरी रंगाचे पण आपण तेलात परतून घेऊ। त्याच्यात तेलाचं प्रमाण जास्त करायचं, कारण की लोणच्याला तेल जास्त असते ते चांगले छान जास्त दिवस राहतं। मीठ आणि तेलाचं वापर। आता आपण ना गॅस स्लो करायचा आणि तिखट टाकूया, परतून घेऊया एकदा। गॅस स्लो करा, नाही तर तिखट जळून जाईल तुमचं। हा मसाला केला होता आपण, धणे, जिरं, मेथी, मोहरी हा वाटलेला हा टाकूया आणि मीठ टाकूया। गॅस स्लो ठेवा, नाही तर तिखट मसाला जळून जाईल। आणि आता हे टोमॅटो आपण मिक्सरमधून जाडसर वाटून घेतले ते टाकले। आता आपण ते पाणी त्याचं घट्ट होईपर्यंत हे शिजू द्यायचं। बघा कलर किती सुंदर आला आहे, बघताच क्षणी खायची इच्छा होईल असं हे लोणचं होतं। गुळाची पावडर घेतली ती टाकूया आणि हलवून घेऊया, परतून घेऊया। आता हे तेल सुटेपर्यंत साईडला आपण हे शिजवून घ्यायचं। तर बघा तेल सुटते त्याला, अजून आपण 2-4 मिनटं व्हायचं आहे त्याला। पूर्ण पाणी आटल्यावर ते टोमॅटोचं मग थंड झाल्यावर बरणीत काढून। बघा किती छान कलर आला आहे त्याचा आणि आता लोणचं तयार झालं। सगळं पाणी आटलं आणि साईडने तेल पण सुटलं आहे, म्हणजे आपलं लोणचं तयार झालं आहे। बघताच क्षणी खायचे होईल असे लोणचं झाले। आता आपण ते थंड झाल्यावर बरणीत भरूया। हे 2-3 दिवस बाहेर राहतं, पण नंतर फ्रीजमध्ये ठेवावं लागेल तुम्हाला, म्हणून थोडं थोडं करून खाल्लेलं केलेलं बरं। आता आपण हे
मी प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला आणि थंड झाल्यावर बर्नी भरून. छान कलर आला आहे. गोड आंबट तिखट असं लागतं. गोड थोडं गोड टाकलं तर छान चव येते. तेल आलं म्हणजे साईडनं तेल सुटलं म्हणजे आपलं सगळं ते पाणी टोमॅटो साठलं आहे म्हणजे ते लोणचं आपलं खराब होणार नाही. पराठा केला त्याच्यासोबत खाण्यासाठी, वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी एकदम छान झालं आहे एकदम. तर याच्यात पाण्याचा अंश टोमॅटोचं एकदम पाणी ह्यात आपण ना ते काढूया. आणि आपण हे तुम्ही बरणीत काढून ठेवू शकता. त्याला आपली बरणी जी असते ती एकदम कोरडी पाहिजे, एकदम स्वच्छ धुतलेली आणि त्याला कोरडे केलेले. उन्हात बरणी स्वच्छ धुवून उन्हात वाळवून पुसून स्वच्छ घ्या. आणि आपले लोणचं तयार आहे. आपण हे फ्रीजमध्ये ठेवू शकतो. 1 दिवस बाहेर ठेवा, बाकीचं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून काढून तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा काढून खाऊ शकता. आता हे आपलं रेडी आहे. टोमॅटोचं लोणचं तयार आहे. तुम्ही नक्की करा. तुम्हाला गुळाचा वापर जास्त करायचा असेल तर जास्त करा. गोड आंबट ज्यांना आवडत असेल तर जास्त गूळ टाकू शकता. तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि मस्त खा, आनंदित राहा. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला, कॉमेंट्स करायला विसरू नका.